शेवटी येईन तुमच्या कामा. हरिनामाचं धन शेवटला कामाला येणार आहे, मध्ये आधी कामाला येणार नाही बाबा. हे धन कसं आहे, बाकीचं तुम्ही कोट्याने धन बँकेत ठेवा, पण शेवटच्या वेळेस ते धन कामाला येणार नाही. कोणचं हेच धन आपल्या कामाला येणार आहे. शेवटचा दिवस जर गोड करायचा असेल तर हरिनामाचं धन तुम्हाला बँकेत टाकावं लागेल. आणि जर ते धन जर बँकेत टाकलं, पार्वती मातेने का बरं भगवान शंकराकडे हट्ट केला असेल? कशासाठी हट्ट केला? की आपल्याला जीवाचा उद्धार करून घ्यायचा आहे म्हणून. आणि मग भगवंतानी पण पार्वतीचं ऐकलं आणि पार्वतीला निवांत ठिकाणी एका सरोवराच्या तीरावर नेलं, सरोवराच्या ठिकाणी नेलं आणि पार्वती मातेला हे गुह्यत नाम द्यायला लागले भगवंत, भगवान शंकर. भगवान शंकरानं नाम दिलं. एक शब्द सांगितला पार्वतीला, दोन शब्द सांगितले, तिसऱ्या शब्दाला पार्वती मातेला समाधी अवस्था लागली. समाधी अवस्थेत गेल्याच्या नंतर पार्वती माता भगवान शंकर सांगत होते आणि पार्वती मातेला समाधी अवस्थेत होते त्याच्यामुळं ते नाम कुणी ऐकलं? मच्छिंद्रनाथाने नाम ऐकलं. आणि मच्छिंद्रनाथाने नाम ऐकल्याच्या नंतर भगवान शंकराने अंतर्दृष्टीने बघितलं की अरे मी तर नाम सांगतोय, पण हे नाम कोण ऐकते? मच्छिंद्रनाथ माशाच्या पोटात ऐकत होते. भगवान शंकर म्हणले, मच्छिंद्रनाथा हे चोरून कधीच ऐकायचं नाही. जसं परशुरामाने कर्णाने काय केलं? परशुरामाकडे ब्राह्मणाचं रूप धारण केलं, परशुरामाकडे गेले. आणि परशुराम काय करत होते? फक्त ब्राह्मणाच्याच मुलाला दीक्षा देत होते, दुसऱ्याला देत नव्हते. म्हणून ह्यांनी ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि तिथं गेले त्यांच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांनी काय केलं? खोटं बोलले गुरु सोबत आणि ब्राह्मणच आहे म्हणले. परशुरामाला कळलं काही दिवसांनी की कर्ण हे कोण आहे? तर कर्ण ब्राह्मण नसून एक क्षत्रिय कुळातला आहे. क्षत्रिय कुळातला नाही, सूर्यदेवाचा पुत्र आहे. कर्ण सूर्याचा पुत्र आहे ना. आणि मग त्यांना कळलं, त्यांनी सांगितलं, शाप दिला गुरुनी, तू चोरून विद्या घेतलीस, तू ज्या वेळेस अर्जुनासोबत युद्धाला तयार होशील त्यावेळेस कधीच तुला माझी विद्या येणार नाही. कुणाचा शाप होता? गुरुचा शाप होता. गुरुच्या शापामुळं अर्जुनासोबत युद्ध करायला लागला. कर्ण कधी अर्जुनाला ऐकलं असतं का? ऐकलं नसतं ना. सूर्यदेवाचा पुत्र होता त्याच्यामुळे तो ऐकला नसता, पण गुरुच्या शापामुळं कर्णाला मरावं लागलं. माई बापाला अर्जुनामुळे नाही कर्ण मेलेला, गुरुच्या शापामुळे कर्ण मेलेला आहे. म्हणून तसं मच्छिंद्रनाथाने आदिनाथाकडून नाम घेतलं. आदिनाथाने मच्छिंद्रनाथाला दिलं, मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला दिलं. हे सर्वांना माहिती. गोरक्षनाथाने गहिनीनाथाला दिलं, गहिनीनाथाने निवृत्तीनाथाला दिलं, निवृत्तीनाथाने ज्ञानोबा रायाला दिलं. ज्ञानदेव सार